विठ्ठल 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 हे थांबवा सगळे, हे थांबवा. कुठे आहे ती चेटकीण? कुठे आहे ती लबाड सखो? कुठे आहे? ओ बुवा, काय आरडाओरडा करायची पद्धत झाली? भास्कर बुवा, तुम्ही आमच्या सुनेला लबाड म्हणताय, जीभ झडून पडेल तुमची. हो गजाभाऊ, तुम्ही मला शिकवताय? तुमची सून माझ्या घरात येऊन आग लावून गेली. हा बघा, हा बघा, हात भाजलाय, हा बघा. हो, काही काय बोलताय? सकू इथे कीर्तन करते, ती तुमच्या घरी आग लावायला कशी येईल आणि काय येईल? उगीच वायफळ बोलू नका, सगळा गाव साक्ष देईल. सकू इथेच आहे आणि भजन कीर्तन सुरू आहे. अहो पण माझ्या घरी येऊन बघा ना. सखू, ही बघा आली, ही बघा आली आली. काय ग, तूच आली होतीस ना माझ्या घरी मशाल घेऊन? आणि माझ्या खाटेच्या आजूबाजूला आग लावली होतीस ना? आजूबाजूला आग लावली होतीस ना? हे बोल. मी अहो काय बोलताय? मी तर पाणी प्यायला गेले होते. हो शक्य आहे का? सकू इथेच आहे ना? पण आता आतून आली ना. अहो तेच सांगते ना, ती पाणी प्यायला आत गेली होती. सर्वजण साक्षी आहेत. हे बघा भास्कर बुवा, शांत व्हा. का उगा गंभीर आरोप करताय सकुताईंवर? हा, अहो सकुताईंचं वय बघा, त्यांचा शांत निर्मळ स्वभाव बघा. हो, असली भयंकर गोष्ट सुचणार तरी आहे का त्यासनी? हा, हे बघा, तुम्हासनी भास झाला असेल. हा, आज कसा होईल? मी काय भांग आणि बुरकावरून झोपलो होतो काय? हे बघा, माझी नजर एकदम तीक्ष्ण आहे. तिची चेहरेपट्टी सकू सारखीच होती. आणि लुगडं पण हेच हेच होता. मला सांगा, चेहरा नीट निरखून पाहिला का तुम्ही? तसा अंधार होता, पण मला दिसलं ना. सकुताई, ही काहीतरी वेगळीच गडबड आहे बघा. सकाळी बी प्रेस सापडलं, तिथं बी बाईचाच संशय होता. हे काय सुरू आहे? काय सुरू आहे हे? भास्कर बुवा असंबद्ध बोलतायत आणि पाटील तुम्ही सकूला असं कसं विचारू शकता? मुळात सकू इतक्या उंचीवर प्रेत कशी काय लटकावून ठेवेल? काही एकीकडे म्हणता की सकूबाई असं करणार नाहीत आणि दुसरीकडे तिला असं विचारता. मुळात भास्कर बुवा, इथे सगळ्यांसमोर कीर्तन करणारी सकू तुमच्या घरी आग लावायला कशी जाईल आणि का जाईल? अरे दिगू, सकाळी सगळ्यांनी कयास लावला की प्रेताच्या बाजूला नथ सापडली, त्यावरून ह्या मागे एखादी नथ घातलेली बाई असणार ना. आणि आता तुम्ही मला सगळ्यांनी सांगा की सकूच्या नाकात नथ आहे का? असेल तर तुम्ही मला दाखवा. आता सापडला पुराव्याचा धागा. मला खरं सांगा दिगुशेठ, शपथ घेऊन सांगा. तुम्ही मातृभक्त आहात ना, मग आईची शपथ घेऊन सांगा. तुम्ही ज्यावेळी आलात त्यावेळी सकूच्या नाकात नथ होती का नव्हती?
होती. मग सखूची नथ गेली कुठे? काय सखूताई, नथ कुठे? म्हणजे ना ती ती नथ सापडला ना चोर. अरे मी सांगतो ना ऐका. हा बाबू आहे ना, त्याच्या बरोबर बसलो होतो आणि सकाळी त्या घडून गेलेल्या प्रेताबद्दल, रांगोळीबद्दल आणि नथीबद्दल आमच्या गोष्टी सुरू होत्या. आणि त्यावेळी हे दिगूशेठ बाजूने गेले, त्यावेळी त्यांनी ऐकलं असणार. काय दिगूशेठ, खरं की नाही? आणि त्याच वेळी तुम्ही सखूकडनं ती नथ स्वतःकडे काढून घेतलीत आणि स्वतः जवळ ठेवलीत. सांगा ना, खरं का खोटं? कशापायी तुम्ही सगळे सकुताईंना बोल लावताय? विठुनामाचा गजर चालू होता तेव्हा मी मागच्या उसरीत होते, मागून कीर्तन ऐकत होते. अचानक सकुताई तिथे आल्या. त्यांना श्वास लागला होता, थकल्यासारख्या दिसत होत्या. त्यांना पाणी हवं होतं म्हणून मी त्यांना पाणी दिलं. त्या पाणी पिऊन पुन्हा उसरीत आल्या. मी आज साक्षीत आहे. ओसरीतून त्या मागं वाड्यात आल्या आणि पाणी पिऊन त्या पुन्हा ओसरीत आल्या. या तर आमच्या कारभारणबाईंनीच सांगितलं समज. हा, साक्षीदार आले समोर. आता तवा आता शंकेला जागा नाही. वाद मिटला. तुमच्या घरची आग सकुताईंनी नाही लावली आहे. सकुताई, आम्हासनी माफ करा. काय मिळवलंस ग तू? कीर्तन करायला जाणार म्हणून मोठे दागिने दिले तुला, तर तू तिथेच तमाशा करून आलीस. नाहीतर काय, पदरात निव्वळ बदनामी आली. आपली इतकी नाचक्की होईल असं कधी वाटलं नव्हतं. मान कुणाची खाली गेली? रमाईचीच ना. नाही नाही नाही, सकूला काही कमी मान सन्मान मिळाला नाही. खूप कौतुक झालं, कीर्तनी छान रगलं. पण काय गालबोट लागलं ना. या सकूने ना आग लावली म्हणून ते भास्कर बुवा आरोप करायला लागले. तरी नशीब आपल्या दिगूने सकूच्या नाकातली नथ आधीच काढून ठेवली होती. तेच ना, दिगूने लक्ष ठेवायचं म्हणजे आरोप झालेच नसते. नाही नाही, दिगू होताच साथीला. वहिनी, अहो आपला दिगू दादासारखा काय छान टाळ वाजवतो आणि धुंद होऊन अगदी गजरात छान नाचतो. असं विठ्ठल 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 विठ्ठल. नाही 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 रमाई, नाही रमाई नाही. तू दिगू विठ्ठल म्हणत नाचला म्हणून तू मागच्या वेळेस सारखी तुझ्या जीवावर उदार होऊ नकोस. रमाई नाही. रमाई, ऐक माझं, ऐक. अगं मी तिथेच होतो ना. बघ, तिथे जे काही घडलं त्यात सकूचा काही दोष नाही. वेडावाकडा विचार करू नको. हात सोड. मी काय जीव द्यायला जात नाहीये आणि यापुढे तुझ्यासाठी मी माझा जीव देईन असं समजू नकोस. कारण तू काय आहेस, किती खोटारड आहेस ते आत्ताच उघड झालंय. तुझ्यासाठी जीव द्यावा इतकी तुझी लायकीच नाही. आता आणखी काही बोलू नकोस. स्वतःला शहाणा समजू नकोस. जन्म दिलाय मी तुला. तुझी काय कुवत आहे ना मी ओळखते. बेडकाला पंख फुटले म्हणून बेडूक आकाशाला गवसणी घालतो का?
स्वतःला गरुड समजून उडू नकोस. वेळीच जमीन ओळख. बाजूला रे. ए तू काय रडतीयस ग? ती नटकीयस ग? यमुनाताई, अगं किती टोचून बोलशील? टोचून हिला? अरे दिगू, तुला समजतंय का तुझ्यामुळे रमाईला किती दुःख झालंय? आजपर्यंत ताठ कण्याने जगली, पण तुझ्यामुळे आणि चाकूमुळे पदोपदी तिला मान झुकवावी लागली. त्यामुळे बोलेल तेवढं कमीच आहे. कोणाशी काही बोलण्यात अर्थच नाही. काहीतरी कर. काहीतरी कर जिग्रोबा. बोल बैर्या, बोल पटापट. आज त्या चेटकिनीला मारलं की नाही? मारलं की नाही दगडाने ठेचून? बोल. नाही बाबाजी, आज भी सकू वाचली. वाचली? सकू वाचली? होय वाचली, पण तिची हालत लय बेकार झाली होती. अहो भास्कर बुवानं तर लय मोठा धिंगाणा घातला होता. भास्कर बुवा जोर जोरात बोंबलत होता, सकूच मशाल घेऊन माझं घर जाळायला आली होती म्हणून. मग हो मग काय, लोकांच्या मनात लय शंका आली बघा बाबाजी. ही रांगोळी, लाल कुंकवाचा टिपका, नथ, हे लय झाक जमून आले. अहो हे प्रकरण रंगलंय. कोणीतरी बाईच हे काम करते असा लोकांचा समज झालाय. अरे तेच तर पाहिजे होतं ना बाहेर आपल्याला. पुढं बोल, पुढं बोल. वाद झाला, चकोर आरोप झाले, लय गोंधळ झाला. अहो दिगू सोडून समत्याने विरोध केला चकूला. अहो भास्कर बुवानं तर आगीत तेल ओतलं. लय जाग झालं व्हायला, लय जाग झाला. आता बघ आग भडकणार. आताशी कुठं खेळ सुरू झालाय. आता यो नागोजी त्यात रंग भरणार आणि असे रंग भरणार, असे रंग भरणार का दुनिया बघत राहील. लय चढलंय त्या सकून. त्याच्या दसपट वसूल करणार यो नागोजी. जय जिंगराबा. जय जिंगरोबा. काय ग सखू, मला बघून दचकलीस? बोल, दचकलीस ना? नाही नाही, असं काही नाहीये. कसं नाहीये? दचकायला केव्हा होतं माहितीये ना? मनात पाप दडून बसलेलं असतं तेव्हा. कोणतं पाप सांगू? बाबाजींच्या सेवकाचा जीव पण तूच घेतलास ना? नाही नाही सासूबाई, मी काही नाही केलं. तूच केलंय.
केवढं भयानक दृश्य होतं ते. ती रांगोळी काय त्यातले शब्द सगळ्यांचा हिशेब चुकता करेल, एकेकाला संपवणार. ते लाल कुंकू, ती नथ, सगळं तुझाच कारभार. आणि काय ग, घरातून निघताना नथ घालून गेली होतीस आणि गावासमोर नथ लपून ठेवलीस. नाही महावस्थात आहेस ग तू. अहो सासूबाई, ती नथ आहे ना. गप्प बस. एकदम गप्प. माझ्या डोक्यात त्या शेण भरलेलं नाहीये. तुझ्या सगळ्या लबाड्या बरोबर कळतात मला. कीर्तनात गजर सुरू असताना काहीतरी होतंय असं बहाणं सांगून स्वतःच्या नवऱ्याला गजर करायला सांगून बरोबर तिथून बाहेर पडलीस. सगळा कारभार करून बिनबोभाट परत आलीस. आज सकाळी घरी तेच केलंस तू. चूल घरातून पाणी आणायला जाते असं सांगून गेलीस आणि ते भयानक घडलं. माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहे. मला सांग, काय करायचंय काय ग तुला? काय हेतू काय तुझा? सासूबाई, हो माझा काय हेतू असणार? तुम्ही असं नका बोलू. अगं मग तूच सांग ना काय ते स्पष्ट. बाबाजी बरोबर बोलत होते. चेटकीण आहेस तू, चेटकीण. आम्हाला सगळ्यांना खायला आली आहेस. अगं मग धीर बनून सरळ सरळ सांग ना, पाठीवर कसला वार करतेस? आणि तुझा सगळ्यात जास्त राग माझ्यावर आहे ना. माझा जीव घ्यायला आली आहेस ना तू. माझा जीव घ्यायचाय ना, मारायचंय ना मला. धर मार. सासूबाई असं काय करताय? असं नका करू सासूबाई, ऐका ना. अजून ना काही केलेलं नाही मी. ज्या दिवशी माझ्या हाती पुरावा लागेल त्या दिवशी बघ तुझी काय अवस्था करते. चिटकिणी. थांब दिगू. हा रमाई, भाऊजी. चला आता हा नारळ वाढवा. हो काका, नारळ द्या. थांब दिगू, तू जरा मागे हो. भाऊजी तुम्ही नारळ वाढवा. सासूबाई आऊंची अशा का वागतायत? हो. जय जिगरोबा. जय जिंगरोबा. अरे वा रमाई, तू परत पिढीवर बसणार का? छान. मला तुझ्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळेल. थांब दिगू. तू पेढीवर बसणार नाहीयेस. भाऊजी या बसा. झालं ग बाई, झालं. आज पहिलं पाऊल पडलं. आज मुनी, उद्या मालक. रमाई, मी प्रश्न विचारायचे? तुला अजूनही समजलं नाही का? आजपासून तुला पेढीवर प्रवेश नाही.
व्यवहार आणि व्यवसायामध्ये माझे आपले काही नियम आहेत. आणि त्या नियमांचं उल्लंघन मला मान्य नाही. जो विठ्ठल नामात रंगला, विठ्ठलमय झाला, सुखदुःखाच्या पार गेला, त्याला पेढीवर कसं बसवणार नाही का? दुधाने तोंड पोळलंय तेव्हा आता ताक नाहीच, हुंकून सुद्धा नाही. हे मी सगळं जे कमवलंय ते स्वतःच्या कष्टानं कमवलंय आणि त्याची मी बर्बादी होऊ देणार नाही. आणि आता शून्यातून नवीन विश्व निर्माण करायची ताकद माझ्यात नाही. पण आहे ते टिकून ठेवणं महत्वाचं आणि मोलाचं आहे. ते माझं कर्तव्यच आहे. आणि माझ्या कामात बाधा आलेली मला कशी चालेल? आणि ती बाधा तू आहेस. आणि ती बाधा तू आहेस. तुला खूप वेळा मी संधी दिली दिगो, पण तू चुकलासच. विहिरीत उडी मारून जीव द्यायचा मी प्रयत्न केला तेव्हा तू त्याला फारसं महत्व दिलं नाहीस. काल तीच चूक तू केलीस. कीर्तनाला गेलास, टाळ कुटत बसलास. यावरून असं सिद्ध झालंय की सखू शिवाय तुला कुणाचीच पर्वा नाहीये. बाकी सगळे तुझ्यासाठी कसपटा समान आहेत. नाही काही बोलू नकोस, पुढे काहीच बोलू नकोस. आता आणा भाका शब्दा खूप झाल्या. व्यवहार बघूया. आणि या निष्फळ चर्चेत मला अजिबात रस नाही. माझ्यासमोर खूप कामं पडली आहेत. अरे उपकार समज, एवढं सगळं करून सुद्धा मी तुला अजूनही खरात ठेवलंय. पण हे पक्क ध्यानात ठेव, ही सीमारेषा तू ओलांडायची नाही. पेढीत प्रवेश करायचा. पेढीत काहीही झालं तरी, काहीही झालं तरी.